जळगाव जिल्ह्यातील पारोला तालुक्यात वसलेलं एक छोटंसं गाव. या गावात राहत होता अनिल सदाशिव नावाचा एक तरुण. अनिलच्या नशिबी लहानपणापासूनच संघर्षाची रेषा मिटलेली होती. त्याचे वडील वनविभागात नोकरीला होते, त्यामुळे अमळनेर आणि पारोला परिसरातील रानवट जंगलांचा कोपरा त्यांना माहीत होता. दुर्दैवाने साधारण 7 वर्षांपूर्वी वडिलांचं छत्र हरपलं आणि अविवाहित अनिलवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कोसळली. घरात त्याची विधवा आई आणि लहान भाऊ वजा अशी तिघांचीच संसाराची गाडी. अनिलचा स्वभाव वेगळाच. त्याच्या वृत्तीत एक खास खट्याळ गोष्ट सतत दिसून येत होती. तो होता लफडेबाज. स्त्रियांच्या बाबतीत त्याची नजर नेहमीच वाकडी असायची. एके दिवशी त्याच कामसू स्वभावामुळे त्याची ओळख झाली वैजंताबाई नावाच्या विवाहित महिलेबरोबर. वैजंता या एरंडोल तालुक्यातील माहेरवाशीण होत्या. लग्नानंतर त्या सुरत येथे सासरी राहायला गेल्या होत्या, पण त्या अधूनमधून माहेरी यायच्या आणि त्यांचा गाव अनिलच्या गावाजवळ असल्याने त्यांची भेटही अनिलशी होऊ लागली. या भेटीतूनच दोघांमध्ये एक अदृश्य धाग्याचं, अनैतिक नात्याचं जाळं तयार झालं. एकमेकांच्या सहमतीने त्यांनी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. पण वैजंताबाई अनिलच्या संपर्कात यायचा उद्देश फक्त शरीरसुख नव्हता, त्यात पैसे मिळण्याचीही लालूच होती. अनिलच्या गोड बोलण्याला आणि क्षणिक सुखाच्या आश्वासनाला भुलून त्या या नात्यात अधिकाधिक गुंतत गेल्या. एके दिवशी अनिलच्या मनात काहीतरी अशुभ शिजत होतं. त्याने वैजंताबाईंना आग्रहपूर्वक सुरतहून गावाकडे येण्याचा संदेश पाठवला. तिला त्याच्यावर इतका विश्वास होता की तिने घरात कुणालाही काही न सांगता 4 मे 2025 रोजी बसने सुरतहून धुळे गाठलं. संपूर्ण प्रवासात त्यांचा मोबाईलवर संपर्क सुरूच होता. दोघांनी गुप्तपणे भेटायची वेळ आणि ठिकाण ठरवलं होतं. 5 मे 2025 भल्या पहाटेपासून अनिल धुळे बसस्थानकावर चातकासारखा तिची वाट पाहत उभा होता. पार्ट 2. वैजंताबाई धुळे बसस्थानकावर उतरताच अनिलने तिला फोन करून नेमक्या ठिकाणी येण्यास सांगितले. दोघेही चोपड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. ही बस लहान गावात न थांबणारी असल्याने आधीच वहकासोबत चर्चा करून अनिलने अमळनेरचे तिकीट घेतले होते आणि जानवे येथे बस थांबवण्याची विनंती केली होती. पहाटे साधारण 5 वाजता ते दोघे जानवे गावाजवळ उतरले. अंधुक पहाटेच्या अंधारातच ते दोघे पायी चालत जानवे वनविभागातील खोल जंगलात गुपचूप शिरले. जंगलातल्या त्या एकांत ठिकाणी उत्तावळे झालेले दोघे परस्पर संमतीने शरीरसुखाचा आनंद लुटू लागले. वैजंताबाईंना वाटत होतं की आता त्यांचं प्रेमही मिळेल आणि अनिलकडून पैसेही मिळतील. पण ती कल्पना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम ठरणार होती. शरीरसुखाची उर्मी शांत होताच अनिलच्या मनातला हैवान जागा झाला. त्याच्या नजरेसमोर आता फक्त आणि फक्त सोन्याचे दागिने चमकत होते. त्याने जवळ पडलेला एक जाड लाकडी दांडा उचलला आणि क्षणातच अतिशय क्रूरपणे वैजंताबाईंच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्या जोरात विवळल्या. रक्ताचा थारोळा होत त्यांनी तडफडायला सुरुवात केली. काही क्षणांतच त्यांचा जंगलातच मृत्यू झाला. जी महिला क्षणिक सुखाच्या आणि पैशाच्या आशेने इतक्या लांब सुरतहून धुळ्यापर्यंत आली होती, तिचा प्रवास जंगलात मृत्यूच्या रूपात संपला. मृत्यू झाल्याची खात्री होताच अनिलने लगेच तिच्या कानातील सोन्याचे बाळे आणि गळ्यातील मंगळसूत्र ओढून घेतले. इथवरच नाही, तिच्या पिशवीत असलेले 30,000 रुपयेही त्याने लुटले. आता रोख आणि सोनं मिळाल्यावर तो तेथून चपापत पळून गेला. हे चोरीलेलं सोनं त्याने अमळनेरमधील एका सराफाला देऊन उधार पैसे घेतले. या पहिल्या खुनातून सुटका झाल्यावर अनिल अधिक धाडसी, अधिक क्रूर आणि अधिक लोभी बनत गेला. त्याच्या मनात आता एकच फॉर्म्युला ठाम झाला होता. जंगलात महिला, शरीरसुख, दागिने, खून, सुटका. त्याला खात्री बसली होती की जंगलात ना साक्षीदार, ना कुणाला आवाज पोहोचणार, ना लगेच मृतदेह सापडणार. आणि हाच घातक आत्मविश्वास त्याला पुढच्या गुन्ह्याकडे ढकलणार होता. पार्ट 3. अनिलचा पहिला खून यशस्वी झाला होता. ना कुणी पाहिलं, ना कुणी शंका घेतली. आता त्याचा आत्मविश्वास धोकादायक पातळीवर पोहोचला होता. त्याच दरम्यान त्याच्या संपर्कात आली शेहनाजबाई. घरगुती भांडणामुळे मानसिक तणावात असलेली ही महिला अनिलच्या गोड बोलण्याला आणि आधाराच्या आश्वासनांना लवकरच गुंतली. अनिलने तिचं मन जिंकण्यासाठी रोज फोन, मेसेज, भेटण्याचं आमिष दाखवलं. तीही भावनिक आधाराच्या शोधात त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. शेहनाजला वाटलं की अनिल तिच्या आयुष्यात आधार देईल, पण अनिलच्या मनात आधीपासूनच एकच विचार तयार होता. जंगलात न्यायचं, शरीरसुख घ्यायचं, दागिने लुटायचे आणि काम तमाम करायचं. एक दिवस अनिलने तिला सांगितलं, चल थोडं फिरायला जाऊ, मन फ्रेश होईल. भाबडी शेहनाज त्याच्यामागे निष्पापपणे निघाली. दोघेही बसने जानवे जंगलाच्या बाजूने उतरले. ठिकाण तेच, कोणीही जाणार नाही, आवाज पोचणार नाही. पहाटेचं अंधुक वातावरण, दाट झाडं आणि शांतता, जी क्षणभरात चित्कारात बदलणार होती. जंगलाच्या आत पोहोचताच अनिल तिच्यावर जिव्हाळा दाखवू लागला. शेहनाजही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जवळ येऊ लागली. काही वेळानंतर दोघांत शारीरिक संबंध झाले. प्रेम आणि विश्वासाने तृप्त झालेली शेहनाज अनिलच्या खऱ्या चेहऱ्याकडे अजूनही अनभिज्ञ होती.
संबंध संपताच अनिलच्या डोळ्यांत पुन्हा तीच चमक दिसू लागली, लोभाची, हिंसेची आणि कृतज्ञतेची. शेहनाज कपडे ठीक करत उभी राहिली आणि त्या क्षणी अनिलने मागून जोरात लाकडी दांडा तिच्या डोक्यावर फेकला. ती अचानक पुढे कोसळली. घाबरून अनिलचा हात धरायचा प्रयत्न केला, पण अनिलने दुसऱ्यांदा आणखी जोरात प्रहार केला. क्षणभरात रक्ताचा प्रवाह वाहू लागला. शेहनाज किंचाळली, अनिल, तू असं का करतोयस? पण त्या जंगलात तिच्या आवाजाला ऐकणारे कुणी नव्हते. काही क्षणातच तिचं शरीर निश्चल झालं. अनिलने खात्री करण्यासाठी तिच्या श्वासावर हात ठेवला. ती संपली होती. त्याने तिच्या कानातील सोन्याचे बाळे, हातातील कट्या आणि गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतलं. पिशवीत असलेले रोख पैसेही उचलले. खून केल्यानंतर अनिल नेहमीप्रमाणे घाईघाईने तिथून पळाला. पण यावेळी प्रकृती आणि नशीब त्याच्या बाजूने नव्हते. त्या जंगलातच काही लांबवर गावकरी चराईसाठी गेले होते. त्यांना रक्ताच्या वासाने काहीतरी विचित्र जाणवलं आणि मृतदेह सापडला. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं. तपास सुरू झाला. अनिलचे फोन कॉल, लोकेशन, बस तिकिटे, सराफाकडे गहाण ठेवलेले दागिने, सगळं एक एक करून पोलिसांच्या हातात लागायला सुरुवात झाली. आणि मग अनिलला अटक झाली. पूर्तीसाठी केलेल्या क्षणिक आनंदाच्या हव्यासाखातर त्याने 2 निरपराध महिलांचा जीव घेतला, पण शेवटी तोच कायद्याच्या जाळ्यात अडकलाच. सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि खऱ्या स्टोरीसाठी.